नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण एम-एस वर्डमधील फाईल मेनूबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग स्टार्ट बटनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी. सर्च बारमध्ये वर्ड लिहायचं आणि ब्लँक डॉक्युमेंटवरती क्लिक करा. फाईल मेनूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही या ठिकाणी ऑप्शन दिसतील जसं की इन्फो, न्यू, ओपन याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. इन्फोमध्ये तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट प्रोटेक्ट वगैरे करणे किंवा तुमच्या डॉक्युमेंटबद्दल थोडक्यात माहिती या ठिकाणी तुमचं दिसतंय, की तुमचं युजर कोण आहे, इत्यादी गोष्टी तुम्हाला प्रॉपर्टीच्या अंडर दिसतील या ठिकाणी. प्रोटेक्ट डॉक्युमेंटमध्ये तुम्ही तुमचं डॉक्युमेंटला प्रोटेक्ट करू शकता. रीड ओन्ली वगैरे एन्क्रिप्ट विथ पासवर्ड लावू शकता. इत्यादी गोष्टी तुम्ही या ठिकाणी करू शकता. त्यानंतर न्यू मेनूमध्ये तुम्हाला ब्लँक डॉक्युमेंट वगैरे घेता येते किंवा तुम्हाला कुठलं टेम्प्लेट जर रेडीमेड टेम्प्लेट्स पाहिजे असेल एम-एस ऑफिसकडून, तुम्ही या ठिकाणी सर्च करू शकता. उदाहरणार्थ तिथं काही तुम्हाला ग्रुप्स दिलेले आहेत बिझनेससाठी कार्ड्स, फ्लायर्स, लेटर्स, एज्युकेशनल पर्पजसाठी रिझ्युमे वगैरे ते बनवण्यासाठी तुम्हाला काही रेडीमेड टेम्प्लेट्स आहेत ते तुम्ही घेऊ शकता. सेकंड आहे ओपन. तुम्ही ओपन म्हणजे या अगोदर तुम्ही सेव्ह केलेल्या फाइल्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील. सेव्ह मेनूवरती क्लिक केल्यावर तुम्हाला फाईल तुमची कुठं सेव्ह करायची आहे हे या ठिकाणी विचारलं जाईल. सेव्ह ॲज पण सेम असते. प्रिंट तुम्ही पेज जे काही टाइप केलेलं पेज आहे तुमच्या प्रिंटरच्या सहाय्याने तुम्ही ते प्रिंट आउट घेऊ शकता. शेअरमध्ये तुम्ही तुमचं जे डॉक्युमेंट आहे तुम्ही इतर व्यक्तींसोबत शेअर करू शकता बाय ईमेल किंवा ऑनलाईन प्रेझेंट सुद्धा करू शकता. एक्सपोर्टमध्ये तुम्हाला तुम्ही जे सेव्ह केलेलं डॉक्युमेंट आहे, क्रिएट केलेलं डॉक्युमेंट आहे, तुम्ही पी-डी-एफच्या माध्यमातून सेव्ह देखील करू शकता आणि तुमचं डॉक्युमेंट क्लोज करायचं असेल, तर तुम्ही क्लोज देखील या ठिकाणाहून करू शकता. त्यानंतर अकाउंटमध्ये जर तुम्ही गेलात, तर तुम्हाला तुमचं जे काही प्रॉडक्ट आहे, त्याबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी मिळते. जसं की प्रॉडक्ट इन्फॉर्मेशन आणि युजर इन्फॉर्मेशन. युजर इन्फॉर्मेशनमध्ये युजर कोण आहे, त्याचं काय, ते डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी मिळतात. आणि प्रॉडक्ट इन्फॉर्मेशनमध्ये तुमचं प्रॉडक्ट कोणतं आहे, ते ॲक्टिव्हेटेड आहे का नाही का, पायरेटेड आहे, या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती मिळते. आणि त्यानंतर ऑफिस अपडेट्समध्ये तुम्हाला जर काही एम-एस ऑफिसचे काही अपडेट्स घ्यायचे असतील, तुम्ही या ठिकाणी अपडेटवरती क्लिक करून चेक करू शकता. जर काही असतील, तर तुम्हाला लगेच अपडेट होईल. अदरवाईज तुम्हाला यू आर अप टू डेट असा इन्फॉर्मेशन या ठिकाणी येऊन जाईल. फीडबॅकमध्ये तुम्हाला जर एम-एस ऑफिसला काही फीडबॅक द्यायचा असेल, तर तुम्ही फीडबॅक देऊ शकता. ऑप्शनमधून तुम्ही तुमचं जे काही टॅब मेनू आहे, त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे मेनूजच्या सेटिंग्ज करू शकता. आजच्या दिवसासाठी इतकंच. थँक